सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून माऊली भगवती प्रोडक्शन्स आणि मोरया निर्मिती सादर करीत आहे हे राम नथुराम. हे राम नथुराम. लेखक दिग्दर्शक शरद पोंक्षे. नेपथ्य नितीन नेरुरकर. प्रकाशयोजना राजन ताम्हाणे. संगीत राहुल रानडे. निर्माते प्रमोद धुरत आणि शरद पोंक्षे. सादर करीत आहोत इतिहासातल्या एका ज्वलंत सत्य घटनेवर आधारित शरद पोंक्षे लिखित आणि दिग्दर्शित 2 अंकी नाटक हे राम नथुराम. हे राम नथुराम. नमस्कार. मी कोण, कुठला, कुठून आलो, काय केलं, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित झाले असतील. खरं तर मी कोण आहे, मी असं कुठलं कृत्य केलं म्हणून इतिहासामध्ये माझी तशी नोंद झाली हे मलाही तुम्हाला सांगायचंय. त्यासाठीच तर गेली 65 वर्ष धडपडतोय. त्यामुळे त्या अर्थाने आपण एकमेकांना अनोळखी आहोत. काय गंमत आहे ना, अनोळखी या शब्दामध्येच ओळखीचा उच्चार आहे. तुम्ही मला नवीन आहात पण परके नव्हे. तुमच्यापैकी जे अतिशय तरुण आहेत त्यांचा त्यावेळेला जन्मही झाला नसेल. शासकीय इतिहासामध्ये केवळ एक हिंदू माथे फिरू म्हणून तुम्ही माझी नोंद वाचली असेल. आणि जे मध्यम वयीन आहेत त्यांच्यापैकी काही त्यावेळेला चाललेली ब्राह्मणांची कत्तल पाहून आई वडिलांना बिलगून कोण हा नथुराम, त्याच्यासाठी आमची घरं का जाळतायत असं विचारणारे असतील. आणि जे म्हातारे आहेत जुनी खोडं त्यांना मात्र मी आठवत असे. वृत्तपत्रातून वाचलेला, आकाशवाणीवरून ऐकलेला मी, माझं आणि नाना आपटेचं अग्रणी हे वृत्तपत्र देखील त्यांनी वाचलं असेल. सभांमधली माझी भाषणं ऐकली असतील. काही जण प्रत्यक्ष मला भेटलेही असतील. पण ही भेट, ही ओळख 30 जानेवारी 1948 नंतर त्यांनी सतत नाकारली असेल. माझं वय किती आहे असं वाटतंय तुम्हाला? 106. खरं नाही ना वाटत? तुम्ही म्हणाल खोटं बोलतोय हा, तरुण तर दिसतो. या तारुण्याचं रहस्य आहे माझा मृत्यू. मृत्यू हे चिरतारुण्याचं वरदान आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही पटत? बघा, तुमच्या अतिशय जवळच्या एखाद्या मृत माणसाची प्रतिमा आणा डोळ्यासमोर. 20-25 वर्षांपूर्वी ऐन तारुण्यामध्ये मृत झालेल्या एखाद्या सुहृदाची प्रतिमा अशी भिंतीवरती टांगलेली. आज आता त्या प्रतिमेतल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसत आहेत तुम्हाला. त्याचे दात बघा अजूनही शाबूत असतील. डोक्यावरती काळे भोर केस असे मस्तपैकी भुरू भुरू उडत असतील. आणि तुमच्या डोक्यावर डोक्याला हात लावू नका, कदाचित हाताला काहीच लागणार नाही. तर तो तरुण आहे कारण तो मृत आहे. वृद्धत्वाचा शाप हा फक्त जिवंत शरीराला असतो. आणि मला तर चिरतारुण्याचं वरदान तात्याराव सावरकरांनी दिले. तात्याराव सावरकर. सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटेल अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे तात्याराव सावरकर. मला अजूनही तो दिवस आठवतो. अटकेत होतो मी, माझी चौकशी चालू होती.
आणि बादरायण संबंध नसतानाही केवळ छळ करण्याच्या उद्देशानं ह्या भीष्माचार्याला दिल्लीला आणलं. तात्यारावांना पाहता क्षणी मी उठून उभा राहिलो, वाकून नमस्कार केला. तात्याराव म्हणाले, चिरंजीव हो. म्हटलं, तात्याराव, आपल्या या आज्ञेचं पालन माझ्या हातून होईल असं नाही वाटत मला. तात्याराव म्हणाले, अरे वेड्या, मी तुला शतायुषी हो असं नाही रे म्हटलं, चिरंजीव हो असं म्हटलं. तू चिरंजीव झालास ना तुला, तू चिरंजीव झालास. अरे ज्या क्षणी तू पिस्तोलाचा चाप दाबलास आणि गांधी मृत झाले त्या क्षणी नथुराम गोडसे हे नाव चिरंजीव झाले. तू गांधीवाद संपवलास की नाही हा वादाचा मुद्दा ठरेल कदाचित, पण तू गांधींना मात्र संपवलंस आणि स्वतः उरलास. अरे गांधींचे अनुयायी सुद्धा त्यांच्या चरित्रामध्ये तुला अमरूप देतील. गांधींच्या माता पित्यांच्या उल्लेखाशिवाय त्यांच्या चरित्राची सुरुवात होणार नाही, तसंच तुझ्या उल्लेखाशिवाय त्याचा शेवटही होऊ शकत नाही. तात्यारावांचे शब्द ते शिलालेखच जणू. तात्यारावांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द म्हणजे भेद आणि लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे वेद. तो खोटा कसा ठरेल? तर असा मी 106 वर्षांचा वृद्धाचार्य 39व्या वर्षीच सरणावर चढलेला, अवेळी. मृत्यू अवेळी होता, पण आमंत्रित होता, स्वीकृत होता, पण चिरतरुण अश्वत्थाम्यासारखा. अश्वत्थाम्यासारखीच माझ्याही हृदयामधली जखम कित्येक वर्ष वाहतेच आहे. त्याच्यावरच्या खपल्या पुन्हा पुन्हा निघतातच आहे. आणि कारणही तशीच. देशाचे केले गेलेले तुकडे, निर्वासितांची कत्तल, माता भगिनींवर झालेला बलात्कार, पाकिस्तानला दिले गेलेलं 55 कोटी रुपयांचं अनुदान आणि पाकिस्तानला बहाल करून टाकलेली माझी सिंधू नदी. याही अश्वत्थाम्याला तेल हवंय आणि हवाय माझ्या अस्थींना त्या सिंधू नदीच्या पाण्याचा स्पर्श. माझ्या मृत्यूपत्रामध्ये मी तसं लिहून ठेवलंय की अखंड सिंधू नदी अखंड हिंदुस्थानात येईपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित करू नये. नंतर त्या सिंधू नदीमध्येच विसर्जित कराव्या. मग पिढ्यानपिढ्या माझ्या अस्थी हस्तांतरित कराव्या लागल्या तरी चालतील, पण त्या जतन करून ठेवा. माझं मृत्यूपत्र वाचलं आणि तात्याराव मला म्हणाले, वा नथुराम वा, अरे आधुनिक भारताचा दधीची आहेस तू, तुझ्या या अस्थींची शस्त्र होती. मी म्हटलं, तात्याराव, एवढ्या मोठ्या दधीची ऋषींची उपमा मला देऊ नका, कारण भवानी तलवारी लोखंडाची असली तरी लोखंडाचा प्रत्येक तुकडा हा काही भवानी तलवार होऊ शकत नाही. पण तात्याराव सावरकर हे निरुत्तर होणाऱ्यांपैकी नव्हतेच, कारण त्यांच्याकडे प्रश्न नव्हते, त्यांच्याकडे होती फक्त उत्तर. मला म्हणाले, नथुराम, अरे शिवाजी महाराजांनी स्पर्श केला ना म्हणून तलवारीची भवानी झाली. तलवारीच्या पात्यापेक्षा मूठ जास्त महत्वाचे. मूठ धरण्यामागे जिद्द असेल तरच तलवारीला दुधारी धार चढते. आणि तू काही पाठीमागे फक्त अस्थि ठेवत नाहीयेस, एक विचार ठेवतोयस, अखंड हिंदुस्थानचा विचार. माझ्या आयुष्याचं जे काही सोनं झालं त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक सहभाग एवढाच की मी लोखंडासारखा तात्यारावांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या स्पर्शाने माझं सोनं झालं. माझ्या आयुष्यातील चुकांची, दुर्गुणांची जबाबदारी माझी. हातून जे काही चांगलं घडलं त्याचं श्रेय मात्र तात्यारावांचं. नाही, वाईटाचं उत्तरदायित्व त्यांच्याकडे नाही. अहो, सुवर्णालंकार देवाच्या मूर्तीला आभूषित करण्याऐवजी तस्कराकडे गेले तर दोष काही परिसाचा नव्हे, नाही का? तर असा मी 106 वर्षांचा ढुढ्ढाचार्य नथुराम विनायक गोडसे गेल्या सहस्त्रकाच्या शेवटच्या शतकाच्या पहिल्या सांगतो गेल्या सहस्त्रकाच्या शेवटच्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी माझा जन्म झाला. 19 मे 1910. वडील विनायकराव पोस्टामध्ये नोकरी करायचे. आईचं नाव लक्ष्मी. तुम्ही विष्णूचे अवतार वाचले असतील नाही, पण लक्ष्मीचा फक्त कष्ट उपभोगण्यासाठी घेतलेला हा अवतार गोडशांच्या घरा व्यतिरिक्त कोणी कुठेही पाहिला नसेल.
दशरथ राजासारखा पुत्र वियोग सहन करत तिनं प्राण सोडले. वेदना तेच, तळमळ तेच, पुत्रप्रेमही तेच. फक्त हिचा राम वनवासाला निघाला नव्हता, त्यांनी परलोकाच्या प्रवासाची तयारी केली होती. विनायक आणि लक्ष्मी यांना 3 मुलं झाली, पण एकही जगलं नाही. मग नवसाय झाले, मूल जगावं म्हणून. मुलगा झाला, नथुराम जगला. जगला कारण त्याच्या आई वडिलांच्या नशिबात पुत्र वियोग होता म्हणून. महात्मा गांधींची हत्या व्हायची होती म्हणून. बाकी मग उर्वरित आयुष्यात तसंच सुरळीत पार पडलं. म्हणजे कधी मी चोरी केली नाही, त्यामुळे वडिलांची माफी वगैरे मागण्याचा काही प्रश्नच आला नाही. ब्रह्मचर्य पालन करण्याची अशी वेगळी शपथ कधीच घेतली नाही, कारण ब्रह्मचर्याचं पालन मी करतच होतो. निर्वासितांमध्ये खूप फिरलो, त्यांना अन्नवस्त्राची मदत केली, कित्येकांच्या अंगावरती कपडे सुद्धा घातले. आपण ते उघडे आहेत म्हणून मी उघड्या पाठीनं आणि छातीनं अर्धनग्न अवस्थेत कधीच फिरलो नाही. सूत कातलं नाही का, ते संडास साफ केले नाही का, फासाच्या दोरावरती लटकेपर्यंत मौन तर मी कधीही पाळलं नाही. गांधींच्यात आणि माझ्यामध्ये साम्य एकच, की मी त्यांची हत्या केली आणि त्यांच्या हत्येमुळे मला मृत्यू आला. पण फरक मात्र मोठा, ते त्यांच्या तत्वांसाठी मरायला तयार झाले आणि मी मात्र एक गुन्हेगार म्हणून फासावरती लटकलो. पण माझ्या या सगळ्या आयुष्यामध्ये तुम्हा लोकांना स्वारस्य असण्याचं खरं तर काही कारणच नाही, नाही का? बघा ना, बुरुजावरून गड उतरण्यापूर्वी हिरकणी कोण होती? विलायती कापड घेऊन जाणारा ट्रक, आपल्या छातीचा कोट करून अडवणारा बाबू गेनू जगला तो फक्त मृत्यूचा क्षण. खर तर नथुरामही आयुष्य जगला ते फक्त 655 दिवस, गांधी हत्येपासून फासावर लटकेपर्यंत. आणि नथुराम गोडसेच्या चरित्राची सुरुवात झाली ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, जेव्हा मंत्रिमंडळानं पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यायला मंजुरी दिली, ती सुद्धा केवळ गांधीजींच्या आमरण उपोषणाच्या धमकीपुढे झुकून. त्या क्षणापासून पंडित कुठे? ते कंपोज रूम मध्ये बसले. बरं, त्याला ही बातमी दे आणि पहिलं पान सोडायला सांग. स्टॉप प्रेस बातमी आहे. हो, पण सगळं कंपोज मोडायचं म्हणजे? सगळं कंपोज मोड असं नाही सांगत आहे मी, फक्त एक पान सोड. महत्वाची बातमी आहे, आताच पेपरमध्ये वाचली मी. जा पळ. हो. आणि बघ, पंडितला सांग बोलावलंय. बघ, ठीक आहे. नाना, हा, दुसरा अग्रलेख लिहून तयार. म्हणजे आधी लिहिलेला अग्रलेख तू बदललास? हा, आधी लिहिलेला अग्रलेख अरे मला ना खोटा वाटायला लागला रे नाना. खोटा अग्रलेख पंडित तू लिहिणार? लिहित होतो की उद्याच्या संक्रांतीला तिळगुळ वाटू नका, काही वाटायचं असेल तर बंदुकीच्या गोळ्या वाटा, शस्त्र वाटा. गोड बोलू नका, गोड वागू नका. काही बोलायचं असेल युद्ध घोषणा बोला, संक्रमण करा, शत्रूवरती तुटून पडा. यात खोटं काय लिहिलंयस तू? पण आधी माझ्या नवीन अग्रलेखाचं शीर्षक तरी वाच. काय? क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. म्हणजे धोरणात्मक मार्गांनी निषेध करायची किंवा अग्रलेख लिहायची वेळ एका क्षणी संपते ना. ती संपते कारण प्रस्थापितांनी अनाचाराची सीमा ओलांडलेली असते. अशा वेळेला अग्रलेखातून इशारे देऊन काही उपयोग होत नाही, कारण जनता मान्य करत नाही. आणि शेवटी जनता म्हणजे तरी कोण रे नाना? आपल्या सभांमधले श्रोते का आपल्या अग्रणीचे वाचक? नाही नाना, नाही. जनता उठाव करून उभे राहील याचा अर्थ तू आणि मी उठाव करून उभं राहिलं पाहिजे. हे सगळं तू लिहिलंयस? हा, मी लिहिलंय की उद्याच्या संक्रांतीला आपण दसरा साजरा करूया, शमीच्या वृक्षावरून शस्त्र आणू आणि सीमोल्लंघन करूया, असं मी लिहिलंय. पंडित, असं जर का आपण केलं तर मला वाटतं आपल्याला अटक होईल. नाही, मला नाही वाटत. नाना, आपलं अग्रणी हे हिंदू मुखपत्र आहे. सरकार अजून हिंदूंना टिचभर सुद्धा महत्व द्यायला तयार नाही. त्यांच्या मुखपत्राला काय देणार?
आपल्या संयमाचा अर्थ चुकीचा लावला जातोय नाना. आपली होणारी कत्तल दुर्लक्षली जाते कारण आपण सहन करणार, गप्प बसणार हे मुळी गृहीतच धरलं जात. शेक्सपियरचं एक वाक्य आहे ना, घावांना जर जिभा असत्या तर त्यांनी वेदना बोलून दाखवल्या असत्या. पण आपल्या घावांना जिभा नाहीत रे, अश्रू आहेत. आपल्या क्रोधाला तो असा अंगार नाही, फक्त क्षमाशीलता आहे. म्हणजे इतरांनी अत्याचार करायचे, हल्ले करायचे आणि आपण मात्र ते निमूटपणे सहन करायचे. आणि ह्याच्यामध्ये विशेष असं काही समजलंही जात नाही, जणू काही तो सृष्टीचा एक नियमच मानला जातो. त्यामुळे आपल्या अग्रलेखातील विधानांचा सरकार गंभीरपणे विचार करेल असं मला नाही वाटत. हा, सरकार गंभीरपणे विचार करेल. सरकार गंभीरपणे विचार करेल तो खटल्याच्या वेळेला. खटला? कुठला खटला पंडित? गांधी हत्येचा. काय बोलतोयस काय तू? खरं तेच बोलतोय मी नाना. हा अग्रलेख लिहित असताना मी स्वतःला सारखं बजावत होतो की नुसते विचार नाही, ती एक वृत्ती आहे. हे काही फक्त शब्द नाही आहे, हे स्वगत आहे, स्वगत. पंडित आपली ओळख कधी झाली हेच विसरलोय मी, इतकी ती जुनी आहे. आपण कधीतरी भेटत राहिलो आणि इतके जवळ आलो की मधल्या अंतराचं काळाला भानच राहिलं नाही. पंडित आणि नाना एकसंध आहेत. एक लक्षात ठेव, यश अपयश, कीर्ती दुष्कीर्ती, जन्म मरण या सर्वच ठिकाणी जिथे पंडित आहे तिथे नाना आहे. आणि जेव्हा जिथे पंडित नसेल तेव्हा तिथे नानाही नसेल. हे बघ नाना, कधीच चुकणार नाहीस याची मला पूर्ण खात्री आहे. पण अंधपणे साथ देतो तो मित्र नाही म्हणून विचारतो, पंडित गांधींना थोपवण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नाही. गांधींना थोपवण्याचा आता हा फक्त एकच मार्ग शिल्लक राहिलाय, तो म्हणजे गांधींची हत्या. नाही, पण ही गोष्ट तुला अविचारी आताही नाही वाटत? नाही ना. घे बंदूक आणि घाल गोळी. एवढी कुठलीही हत्या अशी सोपी नसते किंवा अकस्मातही नसते. हा, खून असेल कदाचित, पण वध नाही, कदापि नाही. आणि गांधी वध तर नाहीच नाही. पंडित आपण इतिहासाच्या एका मोठ्या खंडाला धक्का लावतो. गांधी म्हणजे इतिहासाचा मोठा खंड? नाही, खंड या शब्दाबद्दल आपलं दुमत असेल कदाचित, पण इतिहासाच्या पानाला मात्र आपण नक्कीच धक्का लावतोय. पण हे पान जर का आज उलटलं नाही तर देशाच्या इतिहासातील पुढची पानं मात्र कोरीच राहतील रे नाना. पंडित पण या कसं आहे ना, काळाची पानं ही अशी उलटता येतात, फाडून फेकून देता येत नाही. गांधी नावाचं पान या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये तसंच राहणार आहे, अगदी तसंच. पुन्हा एकदा झंझावती वादळेल, पुन्हा पानं फडफडतील, पुन्हा नको त्या वेळेला हे गांधी नावाचं पान लोकांच्या समोर उघडं होऊन पडेल. तर गांधींचं अहिंसेचं तत्व मी नाकारत नाही ना. किंबहुना या जगाला हिंसेपेक्षा अहिंसेची जास्त गरज आहे. पण गांधींची अहिंसा ही मात्र स्वहित स्वसंरक्षण नाकारते. आणि स्वसंरक्षण म्हणजे हिंसा नव्हे, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली धडपड, याची व्याख्या हिंसा अशी करणारी अहिंसा म्हणजे स्वहिंसाच नाही काय? पंडित तू म्हणतोयस ते सगळं मला पटतंय, पण हा निर्णय धाडसाच आहे. धाडस करणं काय गुन्हा आहे का रे नाना? मला तसं नाही. मला सांग ना, धाडस करणं काय गुन्हा आहे? हे ना कोणी ना कोणीतरी केले पाहिजे. हो, तुम्हाला सांगतो, हे केले पाहिजे असं जर सगळेच जण म्हणत राहिले ना तरी कदापि होणार नाही. आणि हे जर का झालं नाही तर जे होत राहणार आहे ते मात्र अयोग्य आहे ना. पंडित, हे सगळं करण्यापेक्षा आपण निदर्शनं जर अधिक तीव्र केली तर. निदर्शनं? हो. कधीपासून करतोय रे आपण ती निदर्शनं? हे बघ, देशाचं विभाजन करू नका म्हणून देखील आपण निदर्शनं करतच होतो. तरी सुद्धा देशाचं विभाजन हे झालंच.
अरे मुसलमानांच्या देशाच्या लोकसंख्येमध्ये टक्केवारी किती? त्यांचा संपूर्ण वेगळ्या देशासाठी चाललेला अट्टहास हा अनाठाईच होता. त्यांचा आग्रह जर वाजवी असता, योग्य असता, तर मौलाना आझाद हिंदुस्थानामध्ये राहिलेच नसते. पण केवळ जिनांच्या अट्टहासापायी कुणाचंच मन मोडायचं नाही, हिंसा नको म्हणून गांधींनी देशाच्या विभाजनाला मान्यता दिली. संपूर्ण देशाचं मंत्रिमंडळ या सर्वांच्या विरोधाला न जुमानता. एखादी व्यक्ती ही देशापेक्षा कधीच मोठी नसते नाना, पण गांधी मात्र आता स्वतःला देशापेक्षाही मोठे समजायला लागले. अरे मग देशासाठी त्याग, देशाची सेवा या शब्दांना काय अर्थ उरला नाना? पंडित तेव्हा जिनांना पंतप्रधान व्हायचं. जिनांनी पंतप्रधान जिना काय एखाद्या मुसलमानाने या देशाचा पंतप्रधान होण्यास आपला कधीतरी विरोध होता का रे? कधीतरी होता? नव्हता. पण लोकशाहीमध्ये अशी तलवार उपसून मागणी मागायची नसते. जिनांनी तलवार उपसली आणि गांधींनी ती भारत मातेच्या छातीत खुपसून तिचा लचका तोडला. अखंड सिंधू नदी पाकिस्तानला बहाल केली गेली. त्या देशाचा तुकडा मोडायला जेवढे जिना जबाबदार आहेत ना, तेवढेच गांधी जबाबदार आहेत. ते तर परकीय, पण हे स्वकीयच नाही. काय कमी निदर्शनं केली आपण तेव्हा बिर्ला भाऊना समोर? कशी शांततामय निदर्शने. गांधी जिनांना भेटायला निघाले तेव्हा त्यांची गाडी अडवली, त्यांना विनवण्या केल्या. अहो बापू, नका जिनांची तडजोड करू, नका देशाचा तुकडा मोडू. पण हा देशाचा राष्ट्रपिता आपल्या हातावरती पाय देऊन पाकिस्तानच्या निर्मितीसाठी सुरडीसारखा जिनांच्या मदतीला धावला. पंडित, पण मंत्रिमंडळाने सुद्धा मान्यता दिली होती. हो, दिली होती ना. मंत्रिमंडळानं आता सुद्धा 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यायला मान्यता दिली. म्हणजेच मंत्रिमंडळ सुद्धा तितकंच दोषी नाही का? आहे ना, आहे. त्यांचा दोष मात्र एवढाच आहे की गांधींच्या आमरण उपोषणाच्या धमकी पुढे ते झुकलं, नमलं. स्वतःच्या देहाच्या अस्तित्वाला जेव्हा जेव्हा गांधींनी स्वतःच आव्हान केले ना, तेव्हा तेव्हा मंत्रिमंडळ झुकलं आणि कायमच या देशाच्या अहिताचेच निर्णय घेण्यात आले. तो देहच नाना, तो गांधी नावाचा देहच या देशाच्या विनाशाचं कारण ठरणार आहे. बघ ना, आज मुसलमान देशाचा तुकडा मागून गेले, बरोबर. उद्या कोण शीख मागतील, परवा हिंदू. अरे हिंदूंचे तर चातुर्वर्णीय 4 तुकडे करतील. त्या 4 तुकड्यांच्याही पुन्हा पोट जाती आहेतच. मग अखंड भारतवर्ष शब्दाला तरी काय अर्थ उरला नाना? चांगलं, तेव्हाही आपण ब्रिटिशांशी सगळेजण असे एकत्र का लढलो? त्या भगतसिंगांनी काय फक्त पंजाब नाही मागितला, त्या सुभाषचंद्र बोसांनी काय फक्त बंगाल नाही मागितला रे. पंडित, हे सगळं तू असं लिहिलंस तरीही जनमत उसळेल. अरे सरकारला नमावंच लागेल. काय बोलतोयस तू नाना? देशाच्या विभाजनाच्या वेळेला मी असेच आग्रह लेख लिहिले होते, काढून वाच नाही वाचलं तरी. मग त्या सुरावर्दीनं एवढी हिंदूंची कत्तल केली, मी असंच लिहित बसलो होतो. काय उपयोग झाला माझ्या त्या लिखाणाचा? राजदबावापुढे काय तो व्यक्तिशः सुरावर्दी तेवढा शरण आला, पण त्याचे ते अनुयायी मात्र कत्तल करतच होते. त्याचे अनुयायी तिकडे कत्तल करत होते, इकडे ते गांधींचं आमरण उपोषण सुरू होतं, तिकडे आपली निदर्शनं चालू होती. अरे शेवटी हिंदूंनी शस्त्र खाली ठेवली. हिंदूंनी. मला आठवते ना, एक हिंदू गांधींच्या समोर जाऊन उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, तुमच्या मृत्यूचं पातक मला माझ्या मस्तकी नकोय, म्हणून मी हे शस्त्र तुमच्या पायाशी ठेवतो. मुसलमान मोहल्ल्यामध्ये माझं एकच हिंदूचं घर आहे. तुला सांगतो नाना, त्या दिवशी हैदराबाद सोडण्यापूर्वी मी त्या हिंदूला त्याच्या घरामध्ये भेटायला गेलो. अरे त्याच्या घरामध्ये एकच हलकल्लोळ होता. त्याच्या एवढ्याशा 8 वर्षाच्या मुलाची कत्तल केली होती रे मुसलमानांनी. ती कत्तल केलेलं कलेवर असं माझ्या समोर फेकून म्हणाला, या पोराचं रक्त घेऊन जा तुमच्या त्या गांधींकडे आणि त्याला सांगा, पुन्हा जर कधी उपोषणाला बसलात ना, तर उपोषण सोडताना तो मोसंबीचा रस पिऊ नका, माझ्या या पोराचं रक्त प्या. काही करू शकलो नाही रे मी.
काही करू शकलो नाही, कारण गांधींच्या आत्यंतिक अहिंसेचा तो निष्पाप पोरगा बळी ठरला होता. हे सगळं मी पाहिलं ना, आणि एक क्षण मला असं वाटलं ना की त्या मोहल्ल्यामध्ये शिरावण्याचं एकेकाला बाहेर काढून कापावा. पण मी जर का असा संहार त्यावेळेला केला असता तर मी त्यांच्यासारखाच असंस्कृत ठरलो असतो. हे मात्र कधीच गांधी कधीच मोटार गाडीमध्ये बसून निघून गेले, सरळ तिथून निघून गेले. त्याला भेटून तरी काय उपयोग झाला असता? तेच ते नेहमीचं भजन म्हणायला सांगितलं असतं. काय ते, रघुपती राघव राजा राम पतित पावन. आणि भजन कोणासाठी? त्या निष्पाप मरून पडलेल्या बाळासाठी, ज्या नराधमांनी त्याला मारले त्यांच्यासाठी. जाताना बापू आम्हाला सांगून गेले असते, दोघांच्याही आत्म्याला शांती मिळावी म्हणून हिंदूंनो आता भजन म्हणा. आता हिंदूंच्या हातात तेवढंच शिल्लक राहिले. म्हणा रघुपती. हे सगळं भयंकर आहे पंडित, आणि यावर तू जो निर्णय घेतलास तोही योग्यच आहे. पण तरीही मला असं वाटतं की हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा तरी या विषयावर तात्यारावांशी चर्चा करायला हवी. नाही, तात्यारावांना आपण ओळखतो, दोघेही चांगले ओळखतो. आपल्या डोक्यामध्ये असा काहीतरी विचार चालू आहे, नुसतं त्यांना कळलं ना तर तात्याराव दोघांना समोर बसवतील, 2 तास बौद्धिक घेतील, परावृत्त करतील. 100 नाही 1000% खात्री आहे मला, तात्याराव सावरकर गांधी हत्येला विरोधच करणार. आणि एकदा का तात्यारावांनी विरोध केला की त्यांचा विरोध मोडून गांधींची हत्या करणं हे मग मात्र मला शक्यच होणार नाही, कारण मी त्यांना गुरु मानतो. आणि सतीचं वाण घेतलेल्यांना अग्नीचं भय नसतं रे नाना. तात्यारावांच्या कष्टयज्ञामध्ये आपल्याकडून चुकीनं का होईना पण एकही समिधा पडायला नको. नाना ऐक ना, काय ऐक ना, बोल. तात्याराव मला एकदा मागं म्हणाले होते, म्हणे गांधी जर राजकीय संत असतील तर त्यांनी रामदास स्वामींचा आदर्श ठेवावा. म्हणजे जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा रामदास स्वामी शिवाजी महाराजांच्या मागे उभे राहिले, पण स्वराज्य उभारणीमध्ये मात्र त्यांनी कधीही लुडबुड केली नाही. पंडित, तू जर तुझ्या निर्णयावर ठाम असशील तर आज मी तुला एक वचन देतो. एक नाही, आज मला 2-2 वचनं हवीत. गेली कुठली ते नाही विचारलंस, नेहमीसारखं. कुठं निघालास असं सावलीनं देहाला कधीही विचारायचं नसतं. तिने फक्त बरोबर राहायचं असतं. आजपर्यंत मी चालत होतो, तू बरोबर राहत होतास. याच्यापुढे हेच मला पहिलं वचन हवंय नाना, की यावेळेला आणि पहिल्यांदाच मी एकटा चालणार आहे. हे बरोबर नाही. तुम्हाला आता शब्द दिलायस, आता मला वचन दिलेस तू, आणि मी गांधी हत्या सर्वांच्या समोर उघडपणे करणार आहे. लपून छपून करायला ते काही चौर्य कर्म नव्हे. मी पळूनही जाणार नाही, मी स्वाधीन होणार, मग मला फाशी होणार. पंडित, एक हत्या एक फाशी समीकरण आहे एकाचे. त्यामुळे एका गांधी हत्येसाठी मला दोघांना फाशी नको आहे. त्यामुळे हत्येची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत तुझा सहभाग आणि सहवास मला नको. काय बोलतोयस तू? अरे इतक्या वर्षांची साथ सोडायला सांगतो. साथ कशी सुटेल नाना? साथ कशी सुटेल? मला फासावरती लटकवला जाईल ना, तर माझ्या नजरेच्या समोर माझी मातृभूमी, माझे माता पिता असतील, तशीच नाना आपटे तुझी सुद्धा ही मूर्ती असेल. पण शेजारी वधस्तंभावर मी नसेल तर तुला एकटं नाही वाटणार. तेव्हा वाटेल. नाही, पण तू मला आता वचन दिलेलं आहेस, शब्द दिलायस. दुसरं वचन कुठलं?
अरे हा, मी हा दुसरा अग्रलेख लिहिला, पण बघ त्याच्यावर मुद्दामच तारीख नाही लिहिली. ती तारीख आता फक्त विधात्यालाच ठाऊक आहे. त्यामुळे गांधी हत्येच्या दुसऱ्या दिवशी हा अग्रलेख अग्रणीमध्ये छापायचा हे दुसरं वचन दिलं. मला खात्री वाटायला लागली की गांधी हे हिंदुस्थानचे राष्ट्रपिता नसून पाकिस्तानचे राष्ट्रपिता असल्यासारखे वागायला लागले. त्यामुळे त्यांची हत्या अपरिहार्य. आणि म्हणून 30 जानेवारीला सकाळी मी बिर्ला भवनाच्या समोर गेलो. गांधीजी असे खाटेवरती ऊन खात बसले होते. एकटे एकाकी होते. त्यांच्या पायासाठी वल्लभभाई पटेलांची नाक खेळत होती. माझ्याकडे पिस्तूल होतं. त्या क्षणी मी त्यांना गोळी झाडू शकलो असतो, पण नाही झाली. कारण मला नंतर पळून जायचं नव्हतं. मला स्वाधीन व्हायचं. पण आता स्वाधीन व्हायचं तर कोणाजवळ? तिथे कोणीच नव्हतं. म्हणून मी माघारी गेलो. सायंकाळी बिर्ला भवनासमोर प्रार्थनेसाठी बरीच गर्दी जमत असते. म्हणून 30 जानेवारीची सायंकाळ मी गांधी हत्येसाठी मुकरर केली. नमस्ते जी. नमस्कार. कोण आपण? मुझे बापूजी से मिलना है, बहुत जरूरी काम है. हो, पण आता प्रार्थनेची वेळ झाली आणि प्रार्थनेला विलंब झालेला बापूजींना अजिबात चालत नाही. फार वक्तशीर आहेत ते. मी ओळखतो बापूजींना. यापूर्वी त्यांच्या सहवासात काही वेळ घालवलाय मी. पण आता कुठे आहे बापूजी? तुम्हाला भेटायचं नव्हतं. नमस्ते. कोण? कैसे हो बापू? आपण भेटलोय या आधी. जी बापू. एक मिनिट. तुम्ही नका सांगू, मला आठवेल. जवाहर हैदराबादला आला होता तेव्हा तुम्ही सोबत होता आणि तुम्ही IGP अर्जुन दास. स्मरणशक्ती खूप चांगली आहे तुमची बापू. हो, पण त्यावेळी तुमची प्रकृती मात्र थोडी क्षीण झाली होती. नाही अर्जुन दास, पहा, क्षीण होतं ते शरीर, बुद्धी नाही. आज कसे आलात? प्रार्थनेला आलात? जी बापू, अगर आप इजाजत दे तो. इजाजत? जरूर क्यों नहीं. शुक्रिया बापू. पण ह्या गडवेशात नाही अर्जुन दास. आणि कमरेला पिस्तूल लटकावून तर मुळेच नाही. पण बापू, हे सगळं तुमच्या संरक्षणासाठीच आहे. संरक्षणासाठी? माझ्या? अच्छा, म्हणजे कुणी जर माझ्यावर हल्ला केला तर तुम्ही त्याच्यावर पिस्तुलानं गोळी झाडणार, त्याची हत्या करणार प्रार्थनेच्या वेळी. अर्जुन दास, माझी हत्या झाली तरी चालेल, पण माझा जीव वाचावा म्हणून दुसऱ्या कुणाची हत्या झालेली मला नाही चालणार. नहीं बापू, उसकी नौबत नहीं आएगी. हम ख्याल रखेंगे उसका. बापू, एक बार मेरी गल तो सुनिए. कहिए. कहां से शुरू करू बापू? सरदार पटेल साहब तुमच्याशी अनेक वेळा बोलले. नेहरू साहेबांनी सुद्धा विषय काढला, पण आपण हट्ट सोडला नाही. आज गुप्तहेर खात्याने ही फाईल नेहरू साहेबांकडे पाठवली. ते म्हणाले, ही फाईलच बापूंना नेऊन दाखव, म्हणजे तरी त्यांना संरक्षणाचं महत्व पटेल. अर्जुन दास, मला ठीक आहे. शुक्रिया बापू. आता तुम्ही एवढे आलाच आहात तर बोला. पण एक मिनिट. माझ्याजवळ 4-5 मिनिटच आहेत. बाहेर माणसं जमलेत ना प्रार्थनेसाठी, त्यामुळे अर्जुन दास लवकर बोला. बापू, त्या बाहेर जमलेल्या लोकांमध्ये एखादा मारेकरी लपला असेल. प्रार्थनेला येणारा प्रत्येक जण हा किमान भजू असावा, हे तर मान्य आहे तुम्हाला. अर्जुन दास, प्रार्थनेला येणारा प्रत्येक जण हा भजूच असतो. लेकिन 20 जानेवारीला इथे येऊन बॉम्बस्फोट करणारे भक्त नव्हते बापू, मारेकरीच होते ना. गुप्तहेरांनी बोलतं केलंय त्यांना.
मदनलाल, गणेशंकर किष्टय्या सगळे हिंदू महासभेचे कार्यकर्ते. अर्जुनदास, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यात मी फरक समजत नाही. पण ते तर समजतात. बापू निर्वासित चिडलेले आहेत. त्यांच्या कत्तलीला, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला ते तुम्हाला जबाबदार धरतायत. या देशाची फाळणी केवळ तुमच्यामुळे झाली असंच त्यांचं म्हणणं आहे बापू. म्हणून हात जोडून विनंती करतो, संरक्षणाला मान्यता द्या. अन्यथा ही सायंकाळची प्रार्थना तरी थांबवा. प्रार्थना थांबू? काय बोलताय अर्जुनदास? क्षमा करे बापू. नाही नाही, तुम्ही प्रेमापोटी बोलताय म्हणून मी रागवत नाही अर्जुनदास. पण आजपर्यंत माझ्या सायंकाळच्या प्रार्थनेत मी कधीही खंड पडू दिला नाही. माझी कस्तुरबा गेली त्या दिवशीही सायंकाळी मी प्रार्थनेची वेळ झाल्यावर उठलो. त्यांनी हाताला धरून अडवलं म्हणून थांबलो. पण त्यांच्या प्राणांची ज्योत मालवल्यावर आधी प्रार्थना केली, मग शोक. नेम हा पाळता येत असेल तरच धरावा. आणि आज माझ्या प्राणांसाठी मी प्रार्थनेत खंड पाडू अर्जुनदास? शक्य नाही, हे कदापि शक्य नाही अर्जुनदास. बापू, यहाँ आपकी बात मान भी लूं तो वहां नेहरू साहब से जवाहर बालिशे खुळा आहे जवाहर अर्जुनदास, आणि तुम्ही सुद्धा अर्जुनदास. भरोसा रखे बापू. भरोसा ये भरोसा बहुत बड़ी चीज है. पहा ना, तुमचा भरोसा आहे तो तुमच्या कमरेला लटकलेल्या पिस्तुलावर, बरोबर? त्या मारेकऱ्याचाही भरोसा आहे तो त्याच्याकडे असलेल्या शस्त्रावर. पण या तुमच्या शस्त्रांच्या लढाईत मला सहभागी नाही व्हायचं, कारण माझा हिंसेवर, शस्त्रावर विश्वास नाही. माझा हिंसेवर विश्वास आहे. बापू, बात इतनी छोटी. नाही अर्जुनदास, नाही. एक ना एक दिवस मरण हे येणारच आहे. पण जर माझ्या रक्ताने त्यांचा राग शमणार असेल, ही चाललेली जाळपोळ थांबणार असेल, गांधी नावाच्या या अपराध्याला शासन केल्याचं समाधान जर त्यांना मिळणार असेल, तर मी माझं रक्तही त्यांना द्यायला तयार आहे. वाहे गुरु, ऐसा कुछ नहीं होगा बापू. मी राम आणि रहीम, कृष्ण आणि करीम यात कधीही फरक मानला नाही. मी हिंदू आहे याचा मला कधीही अत्यानंद झाला नाही, किंवा मी मुसलमान नाही याचा मला विषादही वाटला नाही. मी आहे, आणि मी माझ्या तत्वांशी, माझ्या सत्याशी प्रामाणिक आहे. अर्जुनदास, तुम्ही मला प्रार्थना थांबवायला सांगताय, पण आज जरी बाहेर माझा मारेकरी माझी वाट बघत बसला असेल, तरी या क्षणी दोन्ही हातांनी मी त्याला सामोरा जायला तयार आहे. तो फक्त गांधीला संपवेल, गांधीवादाला नाही. ठीक है बापू, हमारे लिए ना सही बोलो. येणार प्रार्थनेला? जी बापू. जय जय राम, जय जय राम. 30 जानेवारीला सायंकाळी 5 वाजायला गायक नृत्य उभी असते. मी बिर्ला भवनाच्या दाराशी जाऊन उभा राहिलो. दरवाज्यावरचे पहारेकरी प्रार्थनेसाठी आतमध्ये जाणाऱ्यांचं निरीक्षण करत होते, त्यांना तपासत होते. मला त्यांची अधिक भीती वाटत होती, म्हणून 2-4 लोक जात होते. त्यांच्यातलाच मी एक आहे याची दक्षता घेऊन मी आतमध्ये गेलो. 5:10 मिनिटं झाली असते. गांधीजी आणि त्यांचे सहकारी त्यांच्या खोलीमधून प्रार्थना स्थळाकडे येताना मला दिसले. आई बापू. त्यांच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर होते, आणि जी भजमंडळी प्रार्थनेसाठी येत होती ती सगळी बापूंना भेटत होती, त्यांच्या पाया पडत होती. बापू त्यांच्याशी गप्पा मारत होते. आता मला हवी असलेली मोकळीक मला मिळते की नाही मी एवढंच पाहतो. आता मला फक्त 3 सेकंद हवे. एक म्हणजे त्यांच्या समोर जाऊन उभं राहणं, शस्त्र बाहेर काढणं, आणि त्यांनी जी काही देशसेवा केली त्याबद्दल त्यांना वाकून वंदन करणं. पण त्यांच्याबरोबर सतत कोणी ना कोणीतरी होतं, त्यांना दुखापत होईल की काय अशी मला भीती वाटली.
म्हणून त्याच्यावरचा उपाय मनामध्ये योजूनच मी पुढे सरसावलो. तोपर्यंत सगळी भजू मंडळी प्रार्थनेला बसली आणि प्रार्थनेला सुरुवात झाली. पोलीस ऑफिसरचं लक्ष बरोबर बापूंच्याकडे होतं आणि मी बापूंच्या समोर जाऊन उभा राहिलो. नमस्ते बापूजी, वंदन करतो. बिरला भवन में शाम 5:15 बजे गांधी जी की हत्या की गई. हत्यारा बरामद हुआ है. किलर इज आइडेंटिफाइड. द किलर इज आइडेंटिफाइड. ऑल स्टेशंस अलर्ट. ऑल स्टेशंस अलर्ट. ओवर एंड आउट. सर गांधी जी की हत्या हुई है. हत्यारा पकड़ा गया है. विजिलेंस स्टाफ इमीडिएटली पाठवा. सगळेच्या सगळे मोहल्ले, रस्ते, गल्ल्या सील करा. आई डोंट वॉन्ट एनी नॉनसेन्स इन माय मीट. अंडरस्टँड? कॉल हॅड क्विक सर. गांधी जी की डेड बॉडी पोस्टमार्टम के लिए लाई जा रही है और हत्यारे को तुगलक रोड पुलिस स्टेशन पर रखा है. इंफॉर्मेशन नॉट टू बी रिलीज टू द पब्लिक. इंफॉर्मेशन नॉट टू बी रिलीज टू द पब्लिक. हत्यारे को वहां से पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन पर ले जा रहे हैं. ट्रैफिक डिपार्टमेंट ऑन द लाइन. ट्रैफिक डिपार्टमेंट ऑन द लाइन. कंट्रोल टू ट्रैफिक. कंट्रोल टू ट्रैफिक. तुगलक रोड से पार्लियामेंट स्ट्रीट पूरी तरह से सील कर दीजिए. वहीं से गांधी जी के हत्यारे को ले जा रहे हैं. कंट्रोल टू ट्रैफिक. कंट्रोल टू ट्रैफिक. ओवर एंड आउट. सावंत, गांधींच्या खुनाला इच्छा आणतात आपल्याकडे पार्लमेंट स्ट्रीटला. सर, वी हॅव टू इन्व्हेस्टिगेट. FIR पण आपल्यालाच घ्यायचा आहे. डायरी तयार करा. क्विक. राईट सर. IPC 302 पोलीस चार्ज घ्या अँड ऑल अदर रिलेटिव्ह चार्जेस, कॉन्स्पिरसी वगैरे. सर. सावंत, आय थिंक इट्स अ गुड चान्स फॉर यू. कारण माझ्या रिटायरमेंटला आता फक्त काही महिने शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं, कदाचित मेडल सुद्धा. या केसमध्ये तुम्ही इंटरेस्ट घ्या सावंत. सावंत, मैं यहाँ हवा से बात नहीं कर रहा हूं. तुमच्याशी बोलतो मी, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. आय एम सॉरी सर, पण इन्स्ट्रक्शन्स घेताना मध्ये मध्ये इंटरप्ट करणं मला आवडत नाही. Oh, good. Very good. I appreciate your sincerity. थँक्यू सर. कुणी पुण्याचा आहे, हिंदू महासभेचा सक्रिय कार्यकर्ता आहे आणि मुख्य म्हणजे तो हिंदू आहे. नाव नाही विचारलं. नावही तुम्ही सांगालच ना सर. स्मार्ट. Very smart. I like your attitude. I'm sorry, sir. It's okay, Sawan. It's okay. कोणाचं नाव आहे? नथुराम विनायक गोडसे. खुदा का शुक्र आहे, हत्यारा मुसलमान नाही. काही म्हणालात सर? मी म्हटलं महात्मा गांधींचा खुनी नथुराम गोडसे हिंदू आहे. हिंदू. सावंत, यू शुड बी अशेम्ड. का सर? नथुराम गोडसे हिंदू आहेत म्हणून? ऑफकोर्स. सॉरी सर, पण मला नाही त्याची शरम वाटत. तुम्ही ओळखता त्याला?
ओळखतो, पण परिचय नाहीये. बऱ्याचदा भाषण ऐकले त्यांची, थोडस लिखाणही वाचलंय, एकदा भेटलो देखील आहे त्यांना. कधी? कुठे? सर 2 आठवड्यांपूर्वी बिर्ला भवनवर. मी बंदोबस्ताला होतो तिथं. निर्वासितांचा एक गट तिथं गांधी विरोधी निदर्शनं करत होता. नथुराम त्यांचं नेतृत्व करत होता. तिथंही ऐकलंय मी त्यांना. अतिशय शांतपणे ठामपणे आपले विचार मांडत होते. माणूस एकदम बॅलन्स वाटला सर. कारण व्यासपीठावरून जसं बोलत होता तसंच नंतरही खाली उतरल्यावर. सर्वसाधारणपणे असं होत नाही सर. म्हणजे सर्वसाधारणपणे व्यासपीठावर आणि इतर वेळेला अशी नेत्यांची 2 रूपं आपल्याला पाहायला मिळतात सर. पण नथुरामचं तसं दिसलं नाही. यू अप्रिशिएट हिम. व्यक्ती म्हणून. खुनी म्हणून. मी विषय टाळण्याचा प्रयत्न करत होतो सर, पण आता स्पष्टच बोलतो. सर, या केसमध्ये तुम्ही सोबत दुसरा अधिकारी घ्या प्लीज. सावंत? आणि मीच असिस्ट करावं असा तुमचा आग्रहच असेल तर माझी एक विनंती आहे सर. तुम्ही तुमच्या किंवा माझ्या धर्माचा उल्लेख करू नका. सर, आपण मुसलमान आहात म्हणून कधीही मला आपला तिरस्कार वाटला नाही. तसंच नथुराम हिंदू आहे याची शरमही वाटत नाही. ही इज अ हिंदू, दॅट्स ऑल. सावंत, ही माझी वैयक्तिक मतं झाली सर. आता नथुरामची भूमिका योग्य आहे की अयोग्य ही माझी म्हणजे सावंतची व्यक्तिगत मतं झाली. पण पोलीस ऑफिसर सावंत समोर नथुराम उभा असेल तो फक्त 302चा आरोपी म्हणूनच. दॅट्स इट. या युनिफॉर्मला मतं नाहीत सर. आय होप आय एम क्लिअर. ऍब्सोल्युटली. थँक्यू सर. सर, हॅलो. येस. ओ, जस्ट अ मोमेंट सर, जस्ट अ मोमेंट. सर, देवीदास गांधी फोनवर आहे. देवीदास गांधी? सर. गांधींचे सुपुत्र. राईट सर. क्या चाहिए उन्हें? तुमच्याशी बोलायचं म्हणतायत. जस्ट अ मिनिट. हेलो. Yes, speaking. Please accept my condolences. नाही, फक्त शब्द म्हणून वापरत नाहीये. सगळ्या देशाचंच नुकसान झालेलं आहे. येस येस. व्हाट? लेकिन क्यों? किस लिए? नहीं 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 देविदास जी, मैं आपको रोकना नहीं चाहता हूं, लेकिन एक बात बताइए, इसे क्या हासिल होगा? बल्कि तकलीफ ही होगी. No, 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 sir, no, not at all. No, I don't have any objection. No. As you wish. आपकी मर्जी. Okay. Okay. My God. सर, काय म्हणताय देवीदासजी? त्यांना गोडसेनं भेटायचं. What? सर, पण कशासाठी? आणि आपण त्यांना परवानगी दिलीत? सावंत, मी जरी त्यांना परवानगी दिली नसती तरी होम डिपार्टमेंट कडून त्यांनी ती नक्कीच मिळवली असती. बट सर, नथुराम इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. येस, आय नो. देवीदासजीने आवेगाच्या भरात इथे येऊन काहीतरी नाही सावंत, नाही. त्यांच्या बोलण्यावरून तरी मला तसं नाही वाटत. नथुराम गोडसे येत आहेत सर. सर, सोबत 2 वायरलेस आणि प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे.
सर पण तरीही त्यांना बेड्या का घातल्यात ते कळत नाहीये. पळून जाऊ नये म्हणून. इन्स्पेक्टर कपूर सर, नथुराम गोडसेला हजर करतो सर. नथुराम गोडसे सर. मी नथुराम विनायक गोडसे Order 6. सुप्रिटेंडेंट शेख, मी इन्स्पेक्टर सावंत. आपण भेटलोय बिर्ला भवनासमोरील निदर्शनाच्या वेळी. तुम्ही बंदोबस्तासाठी तिथे उपस्थित होता. खरं तर मी आता आलो ना, तुम्हाला पाहिलं तेव्हाच ओळखलं होतं मी तुम्हाला. थोडासा विचार केला, म्हटलं या पुढे आता ओळखी न दाखवलेल्या जास्त बऱ्या, नाही का? नाही हो, काहीच हरकत नाही. इनफॅक्ट ओळख तुम्हाला एवढी चांगली आठवते, खरंच मला खूप बरं वाटलं, नाही का सर? सुरू करूया. काय? हेच आपण मला औपचारिक अटक करणार आहात असं मगाशी सांगण्यात आलं. आता त्या कपूर साहेबांनी बॉडी रिसिप्ट असा एक शब्द वापरला. खूप बरं वाटलं. म्हणजे नथुराम गोडसेची शासकीय नोंद बॉडी अशी झाली की माझी जबाबदारी संपली. What? तुमची सुरू होते. एकदा या जबाबदारीतून मोकळं करून टाका. सर, एक्सक्यूज मी, मला वाटतं शेख साहेबांनाच करावं लागेल बिकॉज ही इज अ सिनियर ऑफिसर. I know my duty, Mr. Godse. आय एम सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी. सावंत सर, टायपिस्टला बोलून घ्या. राईट सर. नथुराम गोडसे. नथुराम विनायक गोडसे. मिस्टर गोडसे, मोहनदास करमचंद गांधींच्या खुनाच्या आरोपाखाली मी आपल्याला अटक करतो. तुम्ही तुमचं स्टेटमेंट देण्यापूर्वी एका गोष्टीची तुम्हाला जाणीव करून देतो. यापुढे तुम्ही तुमचं जे काही स्टेटमेंट द्याल त्याचा कोर्टामध्ये तुमच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापर केला जाईल. हो, या गोष्टीची मला कल्पना आहे, पण माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर उद्या सकाळी माझं स्टेटमेंट घेतलं गेलं तर फार बरं होईल. काय झालंय, मनावरचा ताण एकदम हलका झाल्यामुळे जरा असं थकल्यासारखं वाटतंय. ताण? हा, खूप ताण आला. म्हणजे पिस्तुलाचा चाप दाबायचा, मग गांधींचा वध करायचा, मग तिथली लोक मला पकडतील, अशी एक साधी सरळ सोपी कल्पना होती माझी. पण वध आणि अटक याच्यामध्ये एवढं मोठं अंतर असेल अशी मला कल्पनाही नव्हती. तुम्हाला खरं सांगू, मी गोळी झाडल्यानंतर गांधीजी खाली कोसळले असं मला वाटलं होतं त्याच्या आधी, की सगळे ते अनुयायी आता माझ्यावर तुटून पडतील, मला खूप मारतील वगैरे. पण असं काहीच घडलं नाही हो साहेब. म्हणजे गांधींचा जीव वाचवायचा सोडून सगळे अनुयायी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जे काही पळाले. बघतो तर आपले लांब सगळे उभे असे माणसांचं गोल रिंगण तयार झालेलं, आणि त्या रिंगणामध्ये आम्ही दोघे, मी आणि एकाकी पडलेले गांधी. खूप कीव आली मला त्यांची, आणि थोडासा हसूही आला. हसू म्हणजे डोंबाऱ्याच्या खेळाची आठवण झाली. फक्त या रिंगणामधील एकाचा खेळ संपलेला होता आणि दुसऱ्याचा संपण्यासाठी सुरू झाला होता. सो यू ऍडमिट, तुम्ही गांधींना मारलं? हा, मी अतिशय अभिमानानं सांगू इच्छितो की मी गांधींचा वध केला. नथिंग सर. नथुरामजी, डोक्याला दुखापत झाली तुमच्या. हा, ते नंतर मग मी पोलिसांना वगैरे बोलवलं. त्याने तो पिस्तुलाचा दट्ट्या पाठीमागून डोक्यात मारला. हे असे गांधीजी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते. माझ्या कपाळावरून वाहणाऱ्या रक्ताचा एक थेंब त्याच्यात पडला. मला खूप बरं वाटलं. म्हणजे वाटलं त्यांनी जी काही देशसेवा केली किंवा देशासाठी जो काही त्याग केलाय त्यासाठी माझ्या रक्ताने मी त्यांना आदरांजलीच वाहिली.
तुमच्यासाठी डॉक्टरना बोलवायचंय का? मी बोलवून नाही, घेतो. काही गरज नाही आहे. हे बघा सगळे प्रथमोपचार वगैरे झालेले आहेत. फक्त थोडीशी झोप काढून उद्या सकाळी. शेख साहेबांचंही बरोबरच आहे म्हणा. म्हणजे उद्या लोकसभेमध्ये गृहमंत्र्यांना निवेदन सादर करायचं असेल तेव्हा त्यांच्या हातामध्ये शेख साहेबांचा हा रिपोर्ट हवा नाही का? आणि आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान ज्या रिपोर्टच्या अगदी आतुरतेनं वाट बघत असतील. काही हरकत नाही, मी आता स्टेटमेंट देऊन टाकतो. थँक्यू सर. येस. नथुरामजी काय करताय? बेड्या काढताय पण तशी परवानगी दिली का? दिली? अरे थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. काय झालं, ते बेड्यांची मला सवय नाही ना, त्यामुळं हात एकदम आखडले. बसायचं सावकार. सॉरी सर, आय एम सॉरी सर. इथे बसा. इथे चालेल. सॉरी सर. साहेब बसू का? थँक्यू थँक्यू. काय जगदाळे रेडी सर. मी नथुराम विनायक गोडसे पूर्ण शुद्धीत आणि राजी खुशीनं आज रोजीच्या पुढं आजची तारीख घालायची 30 जानेवारी. काय झालं? He knows his duty very well, Mr. Godse. आय एम सॉरी. तारीख घातली? हो. लिहून देऊ इच्छितो की सायंकाळी 5:15च्या सुमारास. तुमची जर घाई होत असेल तर मला सांगा, मी हळूहळू सांगतो. माझ्याकडे खूप वेळ आहे. नो इट्स ओके. अरे वा, साहेबांचा स्पीड चांगला दिसतोय. बिर्ला भवनासमोर मोहनदास करमचंद गांधी यांचा पिस्तुलाच्या 3 गोळ्या झाडून 3 गोळ्या झाडून वध केला. झालं? हो. मला एक पेन देता? काय पेन? हा, आता स्टेटमेंटच्या खाली माझी सही लागेल ना? नथुराम नाही, माझ्याकडे माझं पेन होतं पण ते त्या झाटापाटीमध्ये तिकडेच पडलं. चांगलं पार्करचं पेन होतं. रिअली आय डोंट अंडरस्टँड. पण एका फालतू पेनाची गोष्ट आहे. एवढे एक्साइट का होता तुम्ही? मला काही कळत नाही. सर, दिस इज डिस्गस्टिंग मिस्टर गोडसे. फक्त सही करण्यापुरतं पेन हवंय मला. एकदा का सही झाली की हा विषय इथेच संपला. आपण सगळे मोकळे, मी मोकळा. व्हॉट डू यू मीन बाय मोकळा? म्हणजे तुमचं स्टेटमेंट इतकंच? इतकं काय, बऱ्यापैकी मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजे बघा, गांधी वधाला अक्षरशः 2 ते 3 सेकंद लागले, पण त्या मानाने हे स्टेटमेंट फारच मोठं आहे. काय होतं? हो. सॉरी सर. नाही नथुराम, नाही, अशाने तुमची सुटका होणार नाहीये. नाही, मला सुटका करून घ्यायचीच नाहीये. स्वतःची सुटका करून घ्यायची असती तर ती मी सहज करून घेऊ शकलो असतो. मला कोणी अटक केलेली नाहीये बरं का. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतोय साहेब. म्हणजे मी गोळ्या झाडल्यानंतर गांधीजी खाली कोसळले. ते सगळे अनुयायी स्वतःचा जीव वाचवून जे काही पळाले, त्याच्यात तुमचे पोलीस ऑफिसर सुद्धा पळाले बरं. कमरेला पिस्तूल असून सुद्धा लांब जाऊन उभे राहिले. शेवटी मी हात वर केले, म्हटलं कुणालाही मला दुसऱ्याला इजा करायची नाही. प्लीज कम ऑन अँड अरेस्ट मी. तेव्हा आले ते. मी स्वतःहून स्वाधीन झालोय. मला अटक केलेली नाही. पण गांधींच्या खुनाचं मी खून केलेला नाही. व्हॉट? भर दिवसा इतक्या लोकांसमोर पिस्तुलाच्या 3 गोळ्या झाडून तुम्ही गांधींचा खून केला? मी खून केलेला नाही शेख साहेब. काय झालं मिस्टर गोडसे? आता काही क्षणांपूर्वी माझ्या आणि सावंतांच्या उपस्थितीत ते काय म्हणतात ते? पूर्ण शुद्धीत. सर, राजी खुशीनं. तेच ते. राजी खुशीने तुम्ही स्टेटमेंट दिलं की तुम्ही गांधींचा खून केला. नाही, खून केला असं स्टेटमेंट मी दिलेलंच नाहीये. हवं तर तुम्ही स्टेटमेंट पुन्हा वाचू शकता. जगाळे साहेबांना स्टेटमेंट दाखवा. मी त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे, मी गांधींचा वध केला. वध? हा, खून नाही. नाही. काय फरक आहे त्यात? म्हटलं तर खूप मोठा फरक आहे. सांगतो बघा, तुमच्या लक्षात येतोय का? खून हा गुन्हा असतो ज्याला पापाचा ओंगळ वास येतो. पण वध मात्र कर्तव्य ठरतं.
दोन्हीचा अर्थ एकच. नाही नाही नाही, अर्थ नाही, नंतरचा परिणाम एक असेल. उद्या तुम्ही म्हणा श्रीकृष्णाने कंसाचा खून केला, किंवा रामाने रावणाचा खून केला, किंवा शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. धन्यवाद. कशाबद्दल? वध ही संकल्पना मान्य केल्याबद्दल. नाही मिस्टर गोडसे, नाही, मी काहीही मान्य केलेलं नाहीये. अँड लिसन, मी तुमचं स्टेटमेंट घेतोय, तुम्ही माझं स्टेटमेंट घेत नाही आहात. अंडरस्टँड? थांब रे. सॉरी सर. व्हॉट सॉरी? अरे हे सगळं टाईप करू नको, नॉनसेन्स. तुम्ही स्टेटमेंट इकडे घेऊन आणि तू बाहेर जाऊन थांबायचं, मी बोलवीन तेव्हा यायचा. सॉरी सर. सॉरी सॉरी सॉरी, युजलेस, नॉनसेन्स. बरं, मला पेन देता साहेब? पेन मी तुम्हाला जरूर देईन मिस्टर गोडसे, पण स्टेटमेंट पूर्ण झाल्यानंतरच. मला एक सांगा, बिर्ला भवनवर जाताना तुमच्या बरोबर कोण होते? बरीच मंडळी होती, पण ती सगळी प्रार्थनेसाठी आलेली होती. प्रार्थनेसाठी आलेल्या माणसांबद्दल नाही विचारत आहे मी, तुमच्या बरोबर आलेले कोण होते? कशाला? हेच वध, हत्या, खून, खेळ, व्हॉट आर यू वॉन्ट टू से, करण्यासाठी? नाही नाही, पण माणसांची गरजच काय? म्हणजे एका पिस्तुलाचा एक चाप दाबण्यासाठी एका माणसाचं, आणि तेही एक बोट पुरतं शेख साहेब. पण या कटामध्ये करा शेख साहेब, तुम्ही माझ्या बुद्धिमत्तेचाच अपमान करताय. एका वधाची योजना आणि अंमलबजावणी ही मी एकटा नाही का करू शकत? सर प्लीज पिस्तूल कुठे मिळालं? पिस्तूल एका निर्वासिताकडनं विकत घेतलं. असं सहज मिळालं वगैरे नाही. विकत घेतलं? निर्वासिताकडून? हिंदू निर्वासिताकडून. अच्छा. नाही, ते फार महत्वाचं आहे. हो, ऐसे काय नाव काय त्या हिंदू निर्वासिताचं? मला माहित नाही. माहित नाही? त्याला ओळखू शकाल? नाही. कमाल आहे मिस्टर गोडसे, एकदा झालेली ओळख तुम्ही कधीच विसरत नाही. इन्स्पेक्टर सावंतांना लगेच ओळखलं तुम्ही? मी इन्स्पेक्टर सावंतांना ओळखलं. यापुढे शेख साहेब मी तुम्हालाही केव्हाही ओळखू शकेन, कारण तुम्हाला चेहरा आहे. तुम्ही घरदार सोडून उपासमार सहन करत देशाची सीमा ओलांडलेली नाही. तुमच्या नजरेसमोर तुमच्या माता भगिनींवर बलात्कार झालेले नाही. तुमच्या स्वकीयांची हत्या अशी हताशपणे बसून तुम्ही पाहिलेली नाही, म्हणून तुम्हाला चेहरा आहे. पाकिस्तानमधनं आलेल्या 70 लाख हिंदू निर्वासितांना चेहरा नसतो. तिथे असते फक्त वेदना आणि भविष्याबद्दलचे एक मोठं प्रश्नचिन्ह. कसं ओळखणार मी त्यांना? सांगा ना मला. सावरकरांना ओळखता? काय? सावरकरांना ओळखता? ओळखता का विचारलं? सॉरी, मी हिंदू आहे, भारतीय आहे. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मी हिंदू आहे याचाच दुसरा अर्थ मी सावरकरांची पूजा करतो. शेख साहेब, उद्या सकाळपर्यंत आपण थांबलो ना, आपल्या दोघांचाही वेळ वाचेल. व्हॉट यू मीन? मुंबई पोलीस खात्याकडे क्राईम ब्रांचला माझ्यावरती एक स्वतंत्र फाईल आहे. ती उद्या सकाळपर्यंत तुमच्या ताब्यामध्ये येईल. माझ्याबद्दलची प्राथमिक स्वरूपाची सर्व जुजबी माहिती त्या फाईलमध्ये आहे. तुमच्या अग्रणी या वृत्तपत्रावर सावरकरांचा फोटो छापलेला असतो? असतो ना. मग म्हटलं नाही का मला सावरकरांना मी गुरुस्थानी मानतो म्हणून. गुरु? अच्छा, मग गुरुची फूस असेल शिष्याला? गांधी वधासाठी? ऑफकोर्स. म्हणजे मी त्याचा फोटो छापतो किंवा गुरु मानतो म्हणून? येस येस.
केसरीवरती हा नाही केसरी केसरी नावाचं एक वर्तमानपत्र पुण्यामध्ये चालतं. लोकमान्य टिळकांनी ते सुरू केलं. अर्थात तुम्हाला दिल्लीकरांना ते कदाचित माहीत नसेल. आता टिळक हयात नाही, पण अजूनही त्या केसरीवरती टिळकांचा फोटो छापतात. तर तुमच्या या नियमाप्रमाणे आता केसरीमधल्या एखाद्या आत्ताच्या अग्रलेखाबद्दल तुम्ही काय आता स्वर्गामध्ये जाऊन टिळकांना जाब विचारणार? नथुरा गांधी हत्येबद्दल सावरकरांचं काय मत होतं? नाही, काय मला माहित नाही. माहित नाही. तुमची त्यांची काही चर्चा या विषयावर? नेवर, कधीच नाही. पण तुम्ही डायरेक्ट सावरकरांना सुद्धा विचारू शकता. ते अतिशय स्पष्ट आणि सत्य बोलतात. ओ ऐसे? हो, आमचे सावरकर आहेत ना, हे दांडोरा न पिटता कायम सत्यच बोलतात. सावंत गेट मी बॉम्बे पोलीस म्हणावा सावरकरांना ताबडतोब ताब्यात घ्या. प्लीज होल्ड करा. काय अटक की ताबा? गोडसे मला व्याकरण नको. अटक ही नुसती शारीरिक असते, पण ताबा हा शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्वरूपाचा असतो. आणि सावरकर कुणाच्याही ताब्यात जाणारे नाही, म्हणून म्हटलं अटक की ताबा. नथुरो हॅलो बॉम्बे पोलीस. खोकला आला म्हणून जरा पाणी प्यायला आलो, तर तेही प्यायचं नाही. हॅलो हॅलो बॉम्बे पोलीस. आम्ही पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन दिल्लीहून बोलतो. इन्स्पेक्टर सावंत. या प्लीज अरे सावरकर गांधींच्या केसच्या संदर्भात. येस जस्ट अ मोमेंट. सर ते म्हणतात की सावरकरांच्या सदनाबाहेर एक वायरलेस उडी असते, तिथं अर्जंट कॉन्टॅक्ट करतो. सर पण ते म्हणतात की सावरकर आता झोपले असतील, ते उठल्यावर कारवाई करतो. हॅलो सुप्रिंटेंडेंट शेख स्पीकिंग. व्हॉट इज इट नॉनसेन्स? हे बघा, सावरकरांना ताबडतोब अटक करा. Arrest him immediately. This is urgent. What? What the hell you are talking? Huh? What do you mean by सावरकर जी सो रहे हैं? यहाँ पूरे डिपार्टमेंट की नींद खराब हो चुकी है और आप कह रहे हैं सावरकर जी सो रहे हैं. चढ़ाइए, उठाइए. What? Oh no, damn it! Hey yo, just listen to me. Just listen. Just listen to me! Nonsense! Look, the Home Minister will report correct, understand? What? No argument. सर काय म्हणताय? Useless! म्हणताय अरेस्ट पेपर्स तयार करतो, डायरी तयार करतो, पण सावरकरांना झोपेतून उठवणार नाही. मुंबई पोलिसांकडे सौजन्य आहे म्हणायचं. सर प्लीज ऐका. मिस्टर गोडसे, यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. बघा, शारीरिक क्लेश देऊन तुम्ही माझ्याकडून काहीही वधवून घेऊ शकत नाही. वधाची कबुली मी सुरुवातीला दिलेली आहे. त्याच्यामागची भूमिका तुमच्या समोर आणि इथं नाही, न्यायालयासमोर जाऊन मांडेल. त्यावर तुमची रात्रभर जागायची तयारी असेल, माझी तयारी. एक्सक्यूज मी, सुप्रिंटेंडेंट शेख. यस, आय एम शेख. नमस्कार, मी देवीदास गांधी. सुप्रिंटेंडेंट शेख, इन्स्पेक्टर सावंत आणि हे नथुराम गोडसे. नमस्कार. असे काय बघताय? यापूर्वी सुद्धा आपली भेट झाली. व्हॉट? एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्ही भेटलो होतो. तुम्ही हिंदुस्तान टाइम्स ग्रुप तर्फे तिथे आला होतात आणि मी आमच्या अग्रणीचा संपादक म्हणून आलो. आपली तेव्हा भेट झाली, बऱ्याच विषयांवर गप्पाही मारल्या होत्या. नाही, मी याला नाही भेटलेलो, मी ओळखत नाही. आय नो.
नाही, आता नाहीच ओळखणार तुम्ही, बरोबर आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. पण एकूणच तुमच्या कुटुंबियांचं म्हणजे गांधी घराण्याचं जे काही माझ्यामुळे वैयक्तिक नुकसान झाले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. फक्त विश्वास ठेवा, कुठल्याही व्यक्तिगत आकसामधून मी गांधी वध केलेला नाहीये. त्याच्या पाठीमागे ठोस असं एक राजकीय कारण होतं. नाही, मी वध जरूर केला, पण मी त्यांचा अवमान किंवा अपमान नाही केला. पिस्तुलाचा चाप ओढण्यापूर्वी त्यांनी केलेल्या देशसेवेबद्दल वाकून वंदन केलं मी त्यांना. मी वध जरूर केला, पण मी त्यांचा उपमर्दन नाही केला. म्हणजे एखाद्या योद्ध्याला असा रणांगणावर मृत्यू यावा, अगदी तसाच मृत्यू मी गांधीजींना सुद्धा दिला. यू डोंट सीम टू बी अ मॅनिॲक. येस, आय एम नॉट. मिस्टर गोडसे, तरीही तुम्ही त्यांना मारलत, आणि तेही अहिंसेच्या एका पुजाऱ्याला. हे करत असताना फार फार चांगलं बोललात वडिलांबद्दल. अहिंसेचे पुजारी म्हणालात आणि तुम्ही त्यांचे चिरंजीव. म्हणजे अहिंसा कशाला म्हणतात किंवा अहिंसा म्हणजे काय हे तुम्ही फार चांगलं सांगू शकाल. अहिंसा ऐकूया साहेब आपण. अहिंसा कशाला म्हणतात किंवा काय? अहिंसा म्हणजे इट इज अहिंसा. फॉरगेट इट. तुमच्याकडनं मला अपेक्षा नव्हती. आय एम सॉरी. पण तुम्हाला हिंसेची व्याख्या मात्र अगदी चांगली सांगता येईल. हिंसा कशाला म्हणतात साहेब, ऐकताय ना? हिंसा म्हणजे हिंसा म्हणजे एखाद्याची गोळ्या झाडून हत्या करणं. मिस्टर गोडसे, एखाद्याची गोळ्या झाडून हत्या करणं म्हणजे हिंसा. प्रिसाइजली. ऐकलं साहेब? आता मला सांगा, भारताच्या सीमेवरचा आपला सैनिक जेव्हा पाकिस्तानच्या सैनिकाला अशीच गोळ्या झाडून त्याची हत्या करतो, तेव्हा आपण असं म्हणणार का यापुढं की त्यांनी आता हिंसा घडवून आणली? आणि मग त्यांनी हिंसा घडवली असेल तर सीमेवरच्या सगळ्या सैनिकांना आपण आता अहिंसक करून टाकणार? कशासाठी? ते सैनिक आहेत आपले. नाही, पण आपली व्याख्या अशी की गोळ्या झाडून हत्या केली की ती हिंसा होते. तेच करतात. हो, पण ते देशासाठी करतात. एक्झॅक्टली. म्हणजे कृती महत्वाची नाहीये, कृतीच्या पाठीमागचा उद्देश महत्वाचा आहे. त्याच्यावर ठरतं ते पाप आहे का पुण्य आहे. नाही, या दोघांचा संबंध तुम्ही जोडू नका. आग मस्तकामध्ये जाते, पोट मस्तकाच्या जवळ आहे. पोटातली आग मस्तकामध्ये गेली तर नवल काय? पाकिस्तान मधनं आलेल्या 70 लाख हिंदू निर्वासितांच्या पोटातली आग माझ्या मस्तकामध्ये गेले. देवीदासजी, शेवटी अहिंसा म्हणजे काय हो? समोरून शत्रू चाल करून आल्यानंतर हिंसा करू नको, शस्त्र खाली ठेव, असं आपल्याच सैनिकांना सांगणं म्हणजे अप्रत्यक्षपणे स्वकीयांची हत्या. हिंसाच नव्हे काय? मिस्टर गोडसे, अहो साहेब बोला. हत्या ही केव्हाही वाईटच. काय? हत्या ही केव्हाही वाईटच. म्हणजे एवढं सगळं ऐकल्यानंतर? यस. एक 2 मिनिटं साहेबांच्या जवळ जाऊन बोलायचंय. डोंट वरी, माझ्याकडे तर काही नाही. डोंट वरी. शेख साहेब, तुमच्या कमरेला पिस्तूल आहे. साधारण एक 25-30 वर्षांची कारकीर्द असेल तुमची. 35 इयर्स. सॉरी, रिअली सॉरी, मी अंडर एस्टिमेट केलं. सॉरी. तर या 35 इयर्सच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये हे पिस्तूल तुम्ही कधी ना कधीतरी वापरलं असेलच. ऑफकोर्स, बऱ्याचदा वापरलं. आता तुमच्यासारख्या अनुभवी माणसाच्या गोळीनं वेध हा घेतला असणारच. पण ती माणसंही वाईटच होते मिस्टर गोडसाहेब. अच्छा, म्हणजे हत्येची चांगली हत्या आणि वाईट हत्या असे 2 प्रकार तुम्ही आता मान्य केले. मगाशी म्हणालात हत्या केव्हा. मिस्टर गोडसे, यू आर नॉट अ मॅनिॲक. स्टिल यू किल्ड हिम. तरीही तुम्ही त्यांना मारलं आणि थंडपणे समर्थन करताय. हे बघा, तुम्ही अशा प्रकारे पळून नाही जाऊ शकत. तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय केलं. तुम्ही डिस्टर्ब करता. हे बघा, तुम्ही डिस्टर्ब करता. होय, माझं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, माझं आता रिपोर्टिंग चालू आहे, माझं स्टेटमेंट घेणं. अतिशय महत्वाची केस आहे ही. गांधी हत्या केसचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तुम्ही त्याच्यामध्ये डिस्टर्ब करता आहात. चुकीच्या वेळेला इथे आलेल्या. एवढं घाईघाईने इथे यायची काही गरज. तुम्ही घरामध्ये थांबा ना. तुम्ही तिथे थांबला तर त्यांचं दुःख कमी व्हायला मदत होईल. सांत्वन करा, माझ्या वतीनं सुद्धा सांत्वन करा. एवढं घाईनं का? उद्याच्या उद्या लगेच मला फासावर लटकवलं जाणार नाहीये. गांधी हत्या केस आहे.
ही देशामधली फार मोठी केस आहे. हे बरेच दिवस चालणार. आता कुठून कुठून असे देशाच्या कानाकोपऱ्यामधनं साक्षी पुरावे गोळा केले जातील. काय हो साहेब, हे बरेच दिवस चालेल ना आता? नाही, ते काही बोलणार नाही. मी सांगतो तुम्हाला, एवढी घाई करू नका. सगळं दुःखाचं वातावरण निवळलं, सगळं नॉर्मल झालं की मग या ना. मी आता कोठडीमध्ये बसलेलाच आहे, माझ्याकडे वेळ आहे. आपण दोघे शांतपणे बसू. तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी त्यावेळेला उत्तरं देईन. पण कृपया आता निघा. साहेब बघा प्लीज. प्लीज. यू आर अनबिलिव्हेबल. या. मिस्टर देवीदास, प्लीज. I said please. Please. बरं, आता तरी मला पेन देता? देशभक्ती हे पाप असे जर, देशभक्ती हे पाप असे जर, तर मी पापी घोर भयंकर. मात्र पुण्य असेल ते माझा, नम्र तरी अधिकार तयावर. वेदी वरया राहीन मी स्थिर, वेदी वरया राहीन मी स्थिर.